तो ज़मीर साहब मुझे वादा किए थे आने वाले दिनों 2018 में मुझे वादा किए थे, मेरे वालिद साहब से वादा किए थे कि आने वाले दिनों में इमरान पाशा जो है एमएलए है। रेशन डिस्ट्रीब्यूशन हुआ है। ये रेशन डिस्ट्रीब्यूशन जो है क्रिसमस फेस्टिवल कल जो होने वाली है, तो ये क्रिसमस के लिए यहाँ के क्राइस्ट जितने भी 500 घर हैं, 500 फैमिलीज़ को रेशन डिस्ट्रीब्यूशन किया। ठीक उसी तरह से जिस तरह से आप सबको मालूम है, ये 12 साल से मैं काम करते आया हूँ। अल्हम्दुलिल्लाह हमारे वालिद और हमारे ताया फ़ारूक पाशा साहब, इन सब के दुआओं से ये 12 साल हुआ है। और रमज़ान में भी मैं जैसा रेशन देता हूँ, ठीक उसी तरह से क्रिसमस में भी ये काम को अंजाम देते जा रहे हैं। नेक्स्ट जो है यहाँ से उम्मीदवार आप हैं, इस तरह की भी बातें सामने आ रही है, तो कहाँ तक इस पर जो है कार्रवाई? इंशाअल्लाह दुआ करो कि अल्लाह ताला जो है यहाँ पर हाली शासक यानी कि जो प्रेजेंट एमएलए हैं, उनको भी अल्लाह 4 बार मौका दिया। तो इस बार शायद मुझे मेरे अल्लाह के ऊपर यकीन है, परवरदिगार के ऊपर यकीन है कि अल्लाह जो है दिलों को देखते हैं। तो इंशाअल्लाह इस बार जो है चामराजपेट की आवाम और हमारे चामराजपेट के हलके के नौजवान, चामराजपेट हलके के बूढ़े बुज़ुर्ग, मेरे भाइयाँ और हमारे जनता दल पार्टी के सुप्रीमो देवेगौड़ा साहब, कुमारस्वामी साहब, सब मिल कर के इंशाअल्लाह मुझे एमएलए बनाएंगे, ये यकीन है। क्योंकि दूसरों को भी मौका मिला था, 4 बार मिला है, तो एक बार दूसरों को भी मौका देना है ना। तो और दूसरे जो भी हैं वो लोग भी मुझे प्रॉमिस किए थे, वादा करके थे कि आने वाले दिनों में मेरा छोटा भाई प्रेजेंट एमएलए, हाँ प्रेजेंट एमएलए जो ज़मीर साहब मुझे वादा किए थे आने वाले दिनों 2018 में मुझे वादा किए थे, मेरे वालिद साहब से वादा किए थे कि आने वाले दिनों में इमरान पाशा जो है एमएलए है। तो मैं ये देखना चाहता हूँ कि इस बार मुझे ये लोग कुर्बानी दिए हैं, सीट तक इमरान पाशा अपनी सैक्रिफाइस कर दिए करके बोल के। ये तो सबको मालूम है, गोरीपाड़ा के लोगों को, चामराजपेट के लोगों को, टीपू नगर, आज़ाद नगर के लोगों को। पर क़ायम रहेंगे? कितना एतमाद है आपको अपने वादे पर क़ायम रहेंगे? नहीं, उन्होंने ज़बान दिए तो क्या है वो उसके ऊपर चलती, कहाँ की एक ज़रा छोटे छोटे चीज़ें मिस मार लेती हैं, लेकिन मेरे ख़्याल से ये जो वादा करी क्योंकि वो जब बात दिए तो उन्होंने बात के मुताबिक चलती। मुझे भरोसा है इंशाअल्लाह। सपोज अगर वो वादा खिलाफी किए तो आपका क्या इक़दाम रहेगा? नहीं, अब उन्होंने कहते भी वादा खिलाफी करे तो अगर वो वादा खिलाफी किए तो अगर आपकी क्या पहल रहेगी? अगर उन्होंने कहते भी वादा खिलाफी करे तो उससे जवाब देने के वास्ते मेरा अल्लाह है जो मुझे बनाया, तुम ना बनाया, और हमारे चामराजपेट हलके के हर वो बच्चा है, हर वो बड़ा है, हर वो बुज़ुर्ग है जो अल्लाह को मानने वाला है, उन्होंने जवाब देती इंशाअल्लाह। इलेक्शन में लोगों ने जवाब दिया था? हाँ, आवाम जवाब देती है। नहीं ठीक है, तो हमें एक बार नहीं 4 बार कुर्बानी देखी, हमारा वालिद साहब भी कुर्बानी देखी, मैं भी कुर्बानी देखा हूँ। तो फ़र्ज़ बनता है कि उन्होंने भी कुर्बानी देना ना, दूसरे को भी बढ़ने के वास्ते मौका बना को देना ना। अगर कहते भी हमारे अंदर कमियां हैं, मेरे अंदर कहते भी कमियां हैं, मैं कहते भी बेकार का आदमी हूँ, काम करने के लायक का नहीं हूँ, आवाम के काम नहीं आको हूँ, कभी कौम के ऊपर आँच आई, कभी NRC-CAA हुआ, कौन से भी एक मंजर में, कौन से भी एक माहौल में इमरान पाशा कहते भी घर में सोगा या फिर मैदान छोड़कर भाग गया रहा, तो तुम्हें सोचना सो। कोविड में खिदमत करते 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 आवाम को जेल को जाना पड़ा मुझे। किसके वास्ते गया जेल को? आवाम के वास्ते गया। कोविड पॉजिटिव हुआ, NRC-CAA में मुझे ले जाको DCP ऑफिस में बिठा लेते। किसके वास्ते जाको बैठा? कौम के वास्ते। ऐसा क्या है
अगर मेरे अंदर काम करने की सलाहियत नहीं है, काम करने का तजुर्बा नहीं है, अगर वो जज्बा काम करने का अगर नहीं है, आइंदा भी उतना मैं अवान से भी ये दुआ करता हूँ, अगर मेरे से कुछ ना कुछ कौम के वास्ते अच्छा हो को रहा और इंशाअल्लाह आइंदा दिना में भी होने का रहा तो तुम्हें दुआ करो कि इंशाअल्लाह मुझे एक अल्लाह ताला मौका दे और काम करने के वास्ते विधानसभा को भेजे करके। और एक बात बोलता हूँ, मैं हमेशा बोलता हूँ क्या, मैं आदमी छोटा, मेरी सोच बड़ी, अब से नहीं बचपन से भी मैं छोटा रहा तो भी क्या है, कभी भी मेरी सोच बड़ी रखता हूँ, चाहे किसी को देने में रहो या फिर किसी के साथ मिल को चलने में रहो या किसी को कुर्बानी देने में रहो, हर चीज़ के अंदर मैं आदमी छोटा, सोच बड़ी, मेरी ताकत कम लेकिन मेरे अल्लाह की ताकत बड़ी। अब उसके सामने कौन भी आजमाना रहा तो हाथ जला लेते। ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ರಾಯಪುರಂ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇಮ್ರಾನ್ ಪಾಷಾ ಅವರು ಏನು ಮಾಜಿ BBMP ಸದಸ್ಯರು, ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಯುವ ನಾಯಕರಾದಂಥ ಇಮ್ರಾನ್ ಪಾಷಾ ಅವರು ಮತ್ತು ಅವ್ರ ತಂದೆ ಆರಿಫ್ ಪಾಷಾ ಅವರು, ನಮ್ಮ ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಧ್ಯಕ್ಷ ನಾಜೀರ್ ಖಾಜಿ ಅವರು, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಸೇರಿ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಏನು ಕ್ರೈಸ್ತ ಬಾಂಧವರಿಗೆ ರೇಷನ್ ಕಿಟ್ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ JDS ಪಕ್ಷ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸೆಕ್ಯುಲರ್ ಪಾರ್ಟಿ, ಅದು ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬ ಇರಲಿ, ಮುಸ್ಲಿಂ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ ಇರಲಿ, ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬ ಇರಲಿ, ನಾವು ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲೂ ಭಾಗವಹಿಸ್ತೇವೆ, ಜನರೊಟ್ಟಿಗೂ ಇರ್ತೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಇಮ್ರಾನ್ ಪಾಷಾ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಇವತ್ತು ನನ್ನೊಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ MLC ಶರವಣ ಅವರು ಮತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲ ಭಾಗವಹಿಸಿ ಕ್ರೈಸ್ತ ಬಾಂಧವರಿಗೆ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯ ತಿಳಿಸಿದ್ದೇವೆ. ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಇನ್ನು 15 ಡೇಸ್ ಒಳಗಡೆ ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಮ್ರಾನ್ ಪಾಷಾ ಅಥವಾ ಗೋವಿಂದರಾಜ್ ಇಬ್ಬರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗ್ತಾರೆ. ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಈ ರಾಯಪುರಂ ವಾರ್ಡಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮಾಜಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯರಾದಂಥ ಇಮ್ರಾನ್ ಪಾಷಾ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತ ಈ ಒಂದು ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ರೇಷನ್ ವಿತರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ನಗರ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಅಂತ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯರು ಪ್ರಕಾಶ್ ಅವರು, ನಾನು ಎಲ್ಲ ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀವಿ. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಜನ ಯಾವ ಥರ ತುಂಬ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಬಡ ಕುಟುಂಬಗಳಿರೋದ್ರಿಂದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬದ ದಿನಾನೇ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಇಮ್ರಾನ್ ಪಾಷಾ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಇವತ್ತು ನನ್ನೊಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ MLC ಶರವಣ ಅವರು ಮತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲ ಭಾಗವಹಿಸಿ ಕ್ರೈಸ್ತ ಬಾಂಧವರಿಗೆ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯ ತಿಳಿಸಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಲಿರಿ, ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಜೊತೆಲಿರಿ. ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಕುಮಾರಣ್ಣವರು ಪಂಚರತ್ನ ಯೋಜನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಡವ್ರ ಪರವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ರೇಷನ್ ಕಿಟ್, ಇವತ್ತು ಒಂದು ರೇಷನ್ ಕಿಟ್ಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಒದ್ದಾಡ್ತೀರಿ. ನಾವು ಉಚಿತವಾಗಿ ಆಹಾರ ಕೊಡ್ತೇವೆ, ಉಚಿತವಾಗಿ ವಿದ್ಯೆ ಕೊಡ್ತೇವೆ, ಉಚಿತವಾಗಿ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡ್ತೇವೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಮನೆ ಕೊಡ್ತೇವೆ. ಪಂಚರತ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಬಾರಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಡಿ, ಕುಮಾರಣ್ಣವ್ರ ವಿಶ್ವಾಸ ಇಡಿ, ಒಂದು ಬಾರಿ JDS ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ. ಅದೇ ರೀತಿ ಚಾಮರಾಜಪೇಟೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ವೋಟ್ ಕೊಡಿ ಅಂತ ಕೇಳಿ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿಶ್ ಮಾಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತೀರಾ. ವರ್ಷದಿಂದ ಕೊರೋನಾ ಬರ್ತಾನೆ ಇದೆ. ನಾವು ಎಲ್ಲ ಈಗ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಆಗಿದೆ, ಜನಕ್ಕೂ ಕೂಡ ಭಾಳ ಏನು ಕೊರೋನಾ ಬಗ್ಗೆ ಅರಿವು ಇದೆ. ಮೊದಲು 2 ವರ್ಷ ಏನು ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಸೋಷಿಯಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಜನರಿಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಬಂದಿದೆ. ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಪ್ರಿಕಾಷನ್ ತೊಗೋಬೇಕು. ಜನರಿಗೆ, ಅದರಲ್ಲೂ ಬಡವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ. ಈ ಕೋವಿಡ್ ಎಲ್ಲ ಬಂದರೆ ತೊಂದರೆ ಆಗೋದು ಬಡವರಿಗೆ. ಅದರಿಂದ ಸರ್ಕಾರ ಹೆಚ್ಚೆಚ್ಚು ಬಡವರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೇವೆ. ಸರ್, ಸುಮಾರು 93 ಅಭ್ಯರ್ಥಿ ಹೆಸರು ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಅನೌನ್ಸ್ ಆಗಿಲ್ಲ. ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಇನ್ನು 15 ಡೇಸ್ ಒಳಗಡೆ ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಮ್ರಾನ್ ಪಾಷಾ ಅಥವಾ ಗೋವಿಂದರಾಜ್ ಇಬ್ಬರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ. ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಯಾರೇ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆದರೂ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಗೆಲ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ